मित्रांनो, तुम्ही डॉन चित्रपटातील तो प्रसिद्ध डायलॉग नक्की ऐकलाच असेल, डॉन को पकडणं मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे. आजकाल सोन्याबाबतही तसंच काही चित्र दिसत आहे. सोन्याच्या किमतीची अचूक भविष्यवाणी हे करणं फक्त कठीणच नाही तर जवळजवळ अशक्य वाटत आहे. सध्या भारतामध्ये सोन्याबद्दल दोन गट तयार झाले आहेत. एक गट म्हणतो की सोन्याच्या किमती कोसळणार आणि 1 लाखांच्या खाली जाणार, आणि दुसरा गट म्हणतो की सोनं 2 लाखांच्या वर जाईल. पण माझं मत स्पष्ट आहे, सोन्याची किंमत नेमकी कुठे जाईल हे कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. मात्र या व्हिडिओमध्ये आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. सध्या सोन्यामध्ये नेमकं काय चाललंय, डेटा आपल्याला काय सांगतो आणि कोण खरेदी करताय, आणि दुसरी गोष्ट, सोन्यात गुंतवणुकीसाठी एक संतुलित बॅलन्स धोरण कसं असावं. पण त्या अगोदर आपण मागील इतिहासाकडे पाहूया. सोन्यामध्ये पहिला बुल रन आला होता 1977 ते 1981 पर्यंत. 1977 मध्ये सोन्याची किंमत सुमारे $100 होती. पुढील 4 वर्षात ती थेट $800 पर्यंत पोहोचली. मग आली मोठी घसरण 1981 पासून 1999 पर्यंत. यानंतर जवळपास 20 वर्ष सोनं घसरत राहिलं आणि फक्त $250 पर्यंत आलं, म्हणजे 60 ते 70% पर्यंत करेक्शन. मग आला दुसरा बुल रन 2001 ते 2011. 2001 ते 2011 या 10 वर्षात सोनं पुन्हा $250 वरून $2000 पर्यंत गेलं, म्हणजे पुन्हा 8 ते 9 पटीने वाढ. यावरून 3 गोष्टी शिकायला मिळतात. बुल रन आला की तो अनेक वर्ष टिकतो. वाढ प्रचंड असू शकते, 8 ते 10 पटीने सुद्धा, पण करेक्शन ही तितकंच तीव्र असू शकते. म्हणूनच 150% वाढ झाली म्हणजे आता वाढणार नाही हा लॉजिक योग्य नाही. पण आता फक्त वाढतच राहील हेही चुकीचे आहे. आता पाहूया शॉर्ट टर्म मध्ये एवढी अस्थिरता का आली. 2026च्या सुरुवातीपासून फेब्रुवारी पर्यंत सोन्यात सुमारे 16% ची वाढ झाली आहे. पण ही वाढ खूप अस्थिर पद्धतीने झाली. त्यामागे मुख्य 3 कारण आहेत: ऑप्शन मार्केट आणि F&O मधील सट्टेबाजी, रिस्क आणि अनिश्चितता, आणि अचानक येणारे जागतिक बातम्या. शॉर्ट टर्म मध्ये मोठे चढ उतार होऊ शकतात, त्यामुळे सट्टेबाजीपासून दूर राहणं शहाणपण आहे आणि सोन्याकडे लॉंग टर्म दृष्टिकोनातून पाहणं फायदेशीर ठरू शकते. तर मग लॉंग टर्म मध्ये काय चित्र दिसते? नंबर 1, सेंट्रल बँक खरेदी. विकसित देशांमध्ये म्हणजेच अमेरिकेच्या रिझर्व्ह मध्ये सुमारे 81% सोने आहे, आणि जर तुम्ही जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांसारखे विकसित देशांचे रिझर्व्ह पाहाल तर त्यातही 75% सोने आहे. पण एशियाई देशात उदाहरणार्थ चीन मध्ये सुमारे 8% सोने आहे आणि भारताजवळ सुमारे 16% सोने आहे. गेल्या 5 वर्षांत 2020 पासून 2025 पर्यंत चीनने 357 टन सोने खरेदी केले, पोलंडने 314 टन सोने खरेदी केले, तुर्कीने 251 टन आणि भारताने 245 टन. म्हणजे कमी वाटा असलेल्या देश सातत्याने सोने खरेदी करतात. जर ही खरेदी सुरू राहिली तर लॉंग टर्म मध्ये किमतींना सपोर्ट मिळू शकते. नंबर 2, अमेरिकेचे कर्ज. अमेरिकेवर सुमारे $38 ट्रिलियन कर्ज आहे. दर 100 दिवसांनी सुमारे $1 ट्रिलियन ची वाढ सुद्धा होते. त्यामुळे काही देश डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे डी-डॉलरायझेशन. अशा परिस्थितीत सोनं सुरक्षित पर्याय म्हणून पाहिलं जातं. पण जर डॉलर मजबूत झाला तर साधारणपणे सोन्यावर दबाव येतो. डॉलर आणि सोनं यांच्या उलट संबंध. नंबर 3, गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक. 2024 मध्ये गोल्ड ETF मध्ये $4 अब्ज ची गुंतवणूक झाली होती. 2025 मध्ये ती गुंतवणूक $89 अब्ज पर्यंत वाढली होती. जास्त पैसा एखाद्या ऍसेट मध्ये येतो तेव्हा त्याची किंमत वाढण्याची शक्यता असते. नंबर 4, क्रिप्टो आणि गोल्ड. काही क्रिप्टो प्रकल्प आपली मालमत्ता सोन्याने बॅक करत आहे. उदाहरणार्थ तिथरने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. आता गुंतवणुकीचे काय धोरण असेल? डिस्क्लेमर, हा व्हिडिओ फायनान्शियल सल्ला नाही आहे आणि मी फायनान्शियल सल्लागार नाही. आपली इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा कर. आता 3 संभाव्य परिस्थिती निघून येत. नंबर 1, किंमत 1 लाखांपर्यंत करेक्ट होणे. नंबर 2, किंमत 2 लाखांच्या वर जाणे. आणि नंबर 3, काही वर्षे रेंज मध्येच राहणे. 3ही शक्यता वास्तव आहे. तर तुमच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असू शकते? समजा तुमच्या एकूण पोर्टफोलिओ 1 कोटी आहे, तर जास्तीत जास्त 10% म्हणजे 10 लाख सोन्यात गुंतवणूक करा. त्यातूनही 5 लाख SIP द्वारे करा. वीकली किंवा डेली SIP करू शकता. गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये किंवा ETFs मध्ये 12 महिन्यात हळूहळू गुंतवणूक करा. यामुळे किमतीच्या सरासरीकरण म्हणजे ॲव्हरेजिंग होईल. आणि उरलेले 5 लाख राखीव ठेवा. जर मोठं करेक्शन आलं, उदाहरणार्थ 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली किंमत गेली, तर एक रकमी गुंतवणूक करा. 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज हा एक रूल आहे. किंमत त्याच्या जवळ किंवा खाली आली तर मोठं करेक्शन किंवा तेव्हा संधी पण असू शकते. इन कन्क्लुजन, सोनं शॉर्ट टर्म मध्ये अस्थिर आहे. लॉंग टर्म मध्ये सेंट्रल बँक खरेदी, ETF क्लोज आणि जागतिक परिस्थिती सपोर्ट देत आहेत. पण करेक्शन कधीही होऊ शकते. म्हणून सगळे पैसे एकदम टाकू नका. टप्प्याटप्प्याने शिस्तबद्ध गुंतवणूक करा. सोनं क्रॅश होईल का किंवा 2 लाख पार करेल का याची खात्री कोणालाही नाही, पण शहाणपणाची रणनीती मात्र आपल्या हातात आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. देवी आशीष.